मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर ITI यूट्यूब चॅनलमध्ये. गव्हर्नमेंट जॉब अपडेट्समध्ये आज इस्रो रिक्रुटमेंट बाबत आपण बघणार आहोत. तर इस्रो भरती निघालेली आहे. तर यामध्ये कोणकोणते ट्रेड्स असणार आहेत, पोस्ट आहे टेक्निशियन बी आणि क्वालिफिकेशन जर बघाल तर ITI पास विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी म्हणता येईल. आता या नोटिफिकेशनमध्ये आपण एक्झाम पॅटर्न बघणार आहोत. त्याचबरोबर ऑनलाईन जे ॲप्लिकेशन्स निघतात त्याची लास्ट डेट काय आहे ते आपण यामध्ये बघणार आहोत. तर जाऊ डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. मित्रांनो 4 दिवसापूर्वी इस्रोचं एक नोटिफिकेशन निघालं होतं. त्यामध्ये ITIचे विद्यार्थी ॲप्लिकेशन करू शकतात. तर आपण डायरेक्ट जी पोस्ट आहे टेक्निशियन बी आहे पोस्ट. तर यामध्ये ट्रेड बघा तर फिटर ट्रेडचे विद्यार्थी ॲप्लिकेशन, त्याच्यासाठी 4 पोस्ट आहेत. बेसिक क्वालिफिकेशन जे इसेन्शियल क्वालिफिकेशन म्हटले आहेत तर 10वी असणं गरजेचं आहे. त्यानंतर 10वी नंतर प्लस ITI म्हणजे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट किंवा नॅशनल ॲप्रेंटिस सर्टिफिकेट असलं तरी चालू शकतं. हे ऑर म्हटले म्हणजे ITI NTC असलं तरी चालतं किंवा NAC सर्टिफिकेट म्हणजे अप्रेंटिस सर्टिफिकेटसुद्धा या ठिकाणी इलिजिबल असणार आहे. फिटर ट्रेडसाठी मशिनिस्टसाठी 3 जागा आहेत. यामध्ये सेम आहे, मशिनिस्ट ट्रेड तुम्ही ITI केलेला असला पाहिजे. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 15 जागा आहेत, बऱ्यापैकी आहेत. 15 जागा म्हणजे खूप आहेत. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक अथवा मेकॅनिक रेडिओ TV जरी असले ITI पास विद्यार्थी या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकतात. लॅब सहाय्यक जो आहे तो या ठिकाणी 2 पोस्ट आहेत. लॅब सहाय्यक रासायनिक संयंत्र म्हणजे लॅब असिस्टंट केमिकल प्लांट या ट्रेडमध्ये ITI केलेले असले विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल आहेत. ICTSMच्या 15 जागा आहेत म्हणजे IT ट्रेड संबंधी. तर यामध्ये 10वी करून या ठिकाणी ICTSM म्हणजे ITSM जो पूर्वीचा कोर्स होता किंवा इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन ICTSM जो कोर्स आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिशियन आहे, 8 पदं आहेत. इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये ITI असणे गरजेचं आहे किंवा इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये अप्रेंटिससुद्धा डायरेक्ट चालू शकते. नंतर RAC आहे म्हणजे आपण त्याला रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग म्हणतो. तर याच्यामध्ये 7 पदं आहेत. तर यामध्ये सुद्धा मेकॅनिक RAC या ठिकाणी ITI कंप्लीट असणं आवश्यक आहे. त्यानंतर फार्मासिस्ट जो आहे तर यामध्ये एकच पद आहे OBCसाठी. तर या फार्मसीसाठी डिप्लोमा इन फार्मसी विथ फर्स्ट क्लास हे क्वालिफिकेशन दिलेलं आहे. आता हे झाली तुमची पदांची संख्या आणि पदांचं क्वालिफिकेशन. त्यानंतर आपण बाकी इतर ज्या बाबी आहेत त्या व्यवस्थितरित्या वाचून घ्या. साधारण पगार जो पडणार आहे तो 21,700 म्हणजे याच्या डबल जवळजवळ पगार असणार आहे. तो म्हणजे साधारण 60 ते 70,000 पगार इथे असणार आहे. आणि फार्मसीसाठी साधारण 90पर्यंत त्या ठिकाणी पगार जाणार आहे. 18 ते 35 वयोगट दिलेला आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे त्यामुळे परीक्षा ही होणारच आहे. तर परीक्षा बघाल तर 80 मार्काची परीक्षा आहे. 90 मिनिटामध्ये तुम्हाला सोडवायची आणि निगेटिव्ह मार्क जे आहेत ते 0.33 आहे. त्यामुळे बेसिक जे आहेत तेच म्हणजे तुम्हाला जे येणारे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला सोडवायचे आहेत. त्यानंतर इथे वेबसाईट दिलेली आहे, त्याच्यावरून तुम्हाला सिलेबस डाउनलोड करायचा आहे जो तुमच्या ट्रेड संबंधी आहे तो त्या ठिकाणी डाउनलोड म्हणजे DGTची वेबसाईट आहे म्हणजे ITIचा सिलेबस त्या ठिकाणी आहे. त्यानंतर स्किल टेस्ट असणार आहे म्हणजे ही झाली तुमची परीक्षा जी लिखित परीक्षा रिटर्न टेस्ट. नंतर तुमची स्किल टेस्ट म्हणजे प्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रॅक्टिकल करून दाखवायचं आहे. तर याला एकाच 5 विद्यार्थ्यांना एका जागेला 5 विद्यार्थी त्या ठिकाणी तुम्हाला बोलवले जातील. म्हणजेच या ठिकाणी लिखित परीक्षेत ज्यांना 32 मार्क्स पडले अनारक्षित म्हणजे अनरिझर्व कॅटेगरी आणि रिझर्व कॅटेगरीमध्ये 24 मार्क्स पडले आणि कौशल्य चाचणी म्हणजे स्किल टेस्टमध्ये मिनिमम 50 मार्क्स आणि इकडे 40 मार्क्स आवश्यक आहेत. हेच कॅन्डिडेट या ठिकाणी इलिजिबल असणार आहेत. अशा प्रकारे परीक्षा पद्धत झाली. त्यानंतर अर्ज कसा करायचा बाकी इतर माहिती व्यवस्थितरित्या हिंदी आणि इंग्लिशमध्ये दिलेली आहे. तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईनच जावं लागणार आहे. त्याचबरोबर महत्त्वपूर्ण तारखा ज्या आहेत त्या 13 तारीख ही लास्ट डेट आहे. 24 तारीखपासून सुरू झालेली ॲड 13 तारखेला संपणार आहे.
आता इथे ऑनलाईन आवेदन जे म्हणजे ऑनलाईन जे फॉर्म भरायचा आहे तो याची वेबसाईट खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे. तर याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवर ओपन होता. तर ती लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आता इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या वेबसाईटवर म्हणजे OSARच्या वेबसाईटला ओपन होता. तर ही वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आता इथे पूर्ण परत एकदा तीच PDF या ठिकाणी दिलेली आहे. फिटर आहे, मशिनिस्ट आहे, अशी पूर्ण जे आपण आता बघितल्या त्या सगळ्या जागांची डिटेल दिलेली आहे. तर इथे तुम्हाला हाऊ टू अप्लाय सुद्धा आहे. तुम्ही अप्लाय करण्यासाठी तुमच्याकडे पहिलं रजिस्ट्रेशन करायचं आहे, नंतर ईमेल पाहिजे आहे, मोबाईल नंबर लॉग इन करायचं आहे, अप्लाय करायचं, पर्सनल डिटेल भरायचे आहे. जसं आपण बेसिक जी माहिती भरतो आणि नंतर डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे, सिटी तुमची सिलेक्ट करायची आहे. ह्या सगळ्या 12 स्टेप्स आहेत आणि नंतर शेवटी फी पेड करायची. साधारण 500 रुपये फी आहे. जनरल गाईडलाईन्स सुद्धा दिल्या आहेत, किती तुम्हाला फोटो किती साईज वगैरे लागणार आहे ते सुद्धा यामध्ये सुद्धा खाली दिलेलं आहे. म्हणजे स्कॅनिंगसाठी डॉक्युमेंट काय काय लागणार आहे, फोटो, हस्ताक्षर आणि इतर तुमचे डॉक्युमेंट जे आहेत क्वालिफिकेशन डॉक्युमेंट ते सुद्धा त्या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहेत. आता इथे आपण हाऊ टू अप्लाय करण्याऐवजी या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे तुम्हाला इथून करायची आहे. याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. इथे रजिस्ट्रेशन प्रोसेस केल्यानंतर बेसिक माहिती पूर्ण भरायची आहे. रजिस्टर करण्यासाठी म्हणजे तुमचं नाव पूर्ण जे डॉक्युमेंट नुसार भरायचं आहे, काही नाव टाकू नका. ईमेल ID, कन्फर्म ईमेल ID असा टाका. ह्या सगळ्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. मोबाईल नंबरसुद्धा टाकायचा आहे, पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे आणि शेवटी मग रजिस्टर करायचं आहे आणि मग पूर्ण फॉर्म भरायचा आहे. तर आपण उद्या फॉर्म कसा भरायचा उद्या बघणारच आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. सगळ्या दिलेल्या लिंकवर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. म्हणजे तुम्हाला या भरतीसाठी म्हणजे गव्हर्नमेंट जॉबसाठी तुम्ही इलिजिबल असणार आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.